पहिलाच बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, त्यांनी मात्र टिपलाय झेल आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. पहिल्याच बॉल वरती फलंदाज बॅक टू द डकआउट. जशी मॅचला सुरुवात झाली तशी मात्र एक मोठा धक्का तोंडपार टीमला निलेश यांच्या रूपाने निलेश माघारी परतलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटसमन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत शैलेश, आणि शैलेश साठी देखील एक प्राइज होत आहे. समालोचक विकास मोरे यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 500 रुपये आहेत. आता मात्र आपलं सर्वस्व द्यावं लागेल शैलेश यांना. 500 रुपये मिळवायचे असतील ना तर षटकार खेचणं गरजेचं आहे. विकास मोरे समालोचक यांच्यामधून 500 रुपयाचं प्राइज लागवलंय प्रत्येक षटकारा पाठीमागे. या वेळेला पहिलाच बॉल सुरेख बॉल आता आलाय. वेग चांगला होता, टप्पा देखील चांगला होता. हर्षदचं मी कौतुक करेन, पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त केली. निलेश सोंडकर यांना अगदी शून्यावरती माघारी पाठवलं आणि तदनंतर ते चांगल्या लय मध्ये आलेले आहेत. गोलंदाजीची दिशा खूप चांगली आहे, परंतु हा बॉल खराब आहे. कमरेच्या वरती हा बॉल टाकलाय, पंचांनी हात बाहेर काढला आणि नो बॉल घोषित केलाय. वेग चांगला होता परंतु दिशा खराब होती. कमरेच्या वरती हा बॉल रिलीज केला आणि तदनंतर मात्र पंचांनी हात बाहेर काढला आणि स्पष्टपणे सांगितलंय की हा नकारात्मक चेंडू आहे, नो बॉल आहे. पुढील बॉल आहे फ्री हिट. उघडा डोळे नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. एक धाव धावफलकावरती नो बॉलच्या रूपाने मात्र डावाचा स्त्रीकनिष्ठ झालाय सोंडपार टीमचा. प्रकार बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल धाव प्राप्त केली जाते. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडूया. 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. निलेश सोंडकर शून्यावरती 5 झाले. त्यानंतर आता अक्षय आणि शैलेशला सोंडपार टीमची जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यावरती. बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे, कट चांगला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरण्या करण्या अगोदरच बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आपला तो स्ट्रोक होता, बॅकफुटला थोडे गेले, पंच चांगला गेलाय, कट करण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. अक्षरशः चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडले 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 अंकावरती. ओहो, या वेळेला पा अक्षयच्या बॅट मधून दमखम दाखवणारा एक दमदार स्ट्रोक. क्या बात है, आपला तो स्ट्रोक यार. या फटक्याची पुन्हा एकदा आपण क्रिया पाहूया. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. अक्षरशः एका जागेवर पाय रोवून उभे होते. जसा बॉल आला तसा मात्र बॅटची रनार ओपन केली आणि तदनंतर मात्र ठोकलाय फटक्याने एक मोठा ब्लास्ट. नाव आहे अक्षय, गाव आहे सोंडपार. काय फटका सजवला नेत्रदीपक. मोठे 2 प्रहार आलेत अक्षयच्या बॅट मधून, एक चौकार आणि एक षटकार. फुलटॉसचा बॉल, परंतु या वेळेला फुलटॉसला साजेसं उत्तर नाहीये. बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक इथे समाप्त झालंय. 14 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सागर आलेले आहेत गोगलवाडी या टीमच्या माध्यमातून. पहिलाच बॉल सागर घेऊन निघाले. समोरच्या बाजूने शैलेश आहेत.
ॲपरकट खूप चांगला आहे. टप्पा पाहणं गरजेचं आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. बॅकफुटला गेले, कट खूप चांगल्या प्रकारे केला. बॅट मधून आवाज देखील सुरेख आला होता. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती दरी, त्या दरीतून बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. आलाय एक मोठा ब्लास्ट शैलेशच्या बॅट मधून. शैलेश साठी चौकारासाठी नाही तर षटकारासाठी प्राइज लगावलाय समालोचक विकास मोरे यांच्या माध्यमातून. जर एक षटकार मारला तर 500 रुपये आहेत. शैलेश यांच्यासाठी हे पारितोषिक लगावलेलं आहे. एक षटकार येणं गरजेचं आहे. ओहो, या वेळेला पहा मोठा ब्लास्ट जरूर आलाय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. कमरेच्या वरती हा बॉल हाताळलाय आणि म्हणूनच पंचांनी हात बाहेर काढला आणि स्पष्टपणे सांगितलंय की हा खराब बॉल आहे. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 20 धावा. निदेश अक्षरशः गोल्डन डकचे शिकार ठरल्यानंतर अक्षयने आणि शैलेशने तोंडपाळ टीमची मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. रीडचा बॉल असेल. मेजवानी आहे फलंदाजाला. आज रविवार आहे. ओहो, याला टॅब उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. धावची नामी संधी होती. सिंगल धाव कंप्लीट केले फ्रीडच्या बॉल वरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करणारा हा बॉल होता. सुरेख बॉल हाताळला, परंतु आता स्ट्राईक आले. अक्षयकडे ताकद आहे, धमक आहे मोठमोठे पट्टे खेळण्याची. धावा येणं गरजेचं आहे. बॅकफुटला गेले, पंच केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नसेल. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांचा समतोल आता चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. तिथे मात्र एक चांगली पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. जी गरज होती पार्टनरशिपची तोंडपाळ टीम साठी, ती पार्टनरशिप देखील जमताना पाहायला मिळते. ओहो, या वेळेला नो बॉलचा इशारा जरूर आलाय. चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. 3 खेळाडू बॉलच्या पाठीमागे बॉल पकडण्यासाठी झगडत होते आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 धावा धावून काढलेल्या आहेत. नोची 1 अशा 4 धावा पकडूया आणि गोलंदाजाची गोलंदाजी रद्द केली जाईल, कारण या गोलंदाजाने 2 बॉल बीमवर टाकलेले आहेत. अर्थातच कमरेच्या वरती. हा नियम असतो, ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असताना फक्त तुम्हाला एकदाच मुभा दिली जाते. त्यावेळेला तुम्ही कमरेच्या वरती बॉल टाकता, त्याला ती तुम्हाला मुभा दिली जाते. आणि त्यानंतर जर तुम्ही कमरेच्या वरती बॉल टाकला तर नक्कीच तुम्हाला ती गोलंदाजी रद्द केली जाते. एक क्रिकेटचा नियम आहे, तोच नियम आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 27 अंकावरती. 27 लॉस ऑफ 1 विकेट अशी परिस्थिती आपण पाहत आहे. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. धावा धावफलकावरती आहेत आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चार धावा पकडलेले आहेत. बॉल झालेले आहेत 3. तर मॅच होते ऑन. ओहो, याला डान्सिंग द डाऊन विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पद्धतीने त्याचा वापर योग्य केला होता, परंतु बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि बॅटच्या रनर मध्ये बॉलला घेऊ शकले नाहीत, म्हणून थोडेसे स्वतःवरती नाराज असतील फलंदाज शैलेश. 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. ओहो, यावेळेला हा गोलंदाज देखील चुकी करताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन झालेलं आहे. शैलेश माघारी परतलेले आहेत. अति घाई संकटात नाही. इथे मात्र अति घाई केली आणि संकटात देखील घेऊन गेली, म्हणूनच शैलेशला माघारी परतावं लागलं. त्याचबरोबर वाकी गावचे समाजसेवक
अक्षरशः अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान असतं ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय श्री विकासभाई कदम यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूया. मायेने विटलेली उपदार शाल, त्याचबरोबर श्रीफळ देऊन दादांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. तुमची अशीच साथ आम्हाला घावरी गावच्या पाठीमागे कायमस्वरूपी राहो हीच आम्ही प्रार्थना करू. थँक्यू सो मच. पण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, या स्पर्धेला 4 चांद लावले, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. हो, हा बॉल सुरेख आहे. खोलवर टप्प्याचा बॉल शोधून काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि सिंगल धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रमोद दाखल झालेले आहेत. त्यांची शरीरयष्टी खूप चांगले आहेत, धड ताकद आहे, मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल धाव प्राप्त केले. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि फेकीची दुसरा इथे मात्र विकेट मिळते. कुठेतरी फेकी खराब पाहायला मिळाली होती, परंतु जे फलंदाज प्रमोद आहेत त्यांनी मात्र स्ट्राईक सोडली होती आणि म्हणूनच, परंतु स्ट्राईक यांच्या फलंदाजाने कोणती हालचाल केलेली नाहीये, म्हणून इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावरती. आज शेवटचं षटक आम्ही सूचना देतोय, सूचना नक्की करतोय. पुढील रविवारी यंगस्टार कुरोशी या टीमने स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेचे लॉट आपण मधल्या इनिंग मध्ये पाडणार आहोत, याची नोंद घ्या. ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय त्या सर्व सहभागी संघांच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्यानंतर आपण टॉस केला जाणार आणि त्यानंतर लॉट्स देखील पाडले जाणार आहेत. पहिलाच बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 3 चेंडूंचा पाठमोरा करतात, परंतु इथे मात्र मिळालेली आहे ती फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती. ओहो, हा बॉल सुरेख आहे. अफलातून बॉल पाहायला मिळाला. लाईन लेंथ सर्व काही गोष्टी जुळून आलेला आहे तो डॉट बॉल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव मिळालेली आहे. हो, हा बॉल देखील खूप चांगला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळण घेतोय. व्हेरिएशन खूप चांगला आहे गोलंदाजाकडे. गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. हो, यावेळेला या बॉलला उचललाय. अफलातून बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. अक्षयच्या बॅट मधून एक टोले शंग प्रहार. अंगावरती येणारा बॉल अक्षरशः बॅटने फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. लाजवाब स्ट्रोक.
हा बॉल सोडून दिलाय अवे फ्रॉम द बॉडी. ऑफसाइड ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. सिंगल धाव प्राप्त केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 अंकावरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना सोनपार टीमची परिस्थिती तुम्ही पाहताय. आणखीन एक मोठा स्ट्रोक. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना चकवा देऊन बॉल बाउंड्री लाईन लगत बॅकअपला येणार आहे. क्षेत्ररक्षकाने अडवलेला आहे आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा धावफलकावरती घेतलेले आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 42. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील आणि यानंतरचा मॅचचा टॉस केला जाईल. आदर्श घावरे विपक्ष गाडवली. हो हो, यावेळेला नेत्रदीपक डोळ्याची पार न फेडणारा एक लांब लचक षटकार येतोय अक्षयच्या बॅट मधून. या 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 48 अंकावरती आणि 49 धावांचं लक्ष असेल गोगलवाडी या टीम समोर. इथून पुढे आपण यंगस्टार कुरोशी या टीमने मात्र स्पर्धा आयोजित केलेली आहे पुढील रविवारी. त्या स्पर्धेचे लॉट्स आपण पाहतोय. ज्या ज्या संघांनी सहभाग नोंदवलेला आहे त्या सर्व संघाच्या प्रतिनिधींनी यायचं आहे. पाहूया पहिला सामना कोण असेल. यंगस्टार चषक आणि उद्घाटन या सामना खेळवला जाईल. झांजवड विपक्ष केबीसीसी पिरवाडी. झांजवड विपक्ष केबीसीसी पिरवाडी सामना उद्घाटनीय सामना खेळवला जाईल. दुसरा सामना कोणाचा असेल. पाली विपक्ष रेणोशी चेतन शेलार. पाली विपक्ष रेणोशी चेतन शेलार अशी मॅच असेल दुसरा सामना. आता तिसरा सामना आपण पाहूया. सोनाट विपक्ष अहिरे वानवले अशी मॅच असेल. अ ग्रुप मधील शेवटचा सामना आणि चौथा सामना यंगस्टार कुरोशी विपक्ष हरचंदी असा सामना असेल. आता ब ग्रुप कडे आपण जाऊया. पहिला अ ग्रुप आपण पाहिला. आता ब ग्रुप मधील पहिला सामना असेल देवळी विपक्ष WCP वाळणे. त्यानंतरचा सामना असेल दाबे मोहन विपक्ष JMCC कळमगाव अशी मॅच असेल. तदनंतरचा सामना असेल दुधगाव विपक्ष NKCC अहिर. दुधगाव विपक्ष NKCC अहिर असा सामना असेल. आणि शेवटचा सामना असेल कोट्रोशी विपक्ष मांगर असा सामना असेल. आपण यंगस्टार चषकचे लॉट्स पाहिले. पहिला उद्घाटनीय सामना खेळवला जाईल झांजवड विपक्ष KBCC बिरवाडी. दुसरा सामना असेल पाली विपक्ष रेणोशी चेतन. तिसरा सामना असेल सोनाट विपक्ष अहिरे वानवली. चौथा सामना असेल हरचंदी विपक्ष यंगस्टार कुरोशी. ग्रुप ब मधील पहिला सामना असेल तेवळी विपक्ष WCP वाळणे. दाबे मोहन विपक्ष JMCC कळमगाव. दुधगाव विपक्ष NKCC अहिर. आणि शेवटचा सामना असेल कोट्रोशी विपक्ष मांगर. यंगस्टार चषकचे हे आपण लॉट्स पाहिलेले आहेत. सर्व संघांना आपण देऊया त्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. तत्पूर्वी आपण टॉस करूया. एका बाजूला आदर्श घावरी विपक्ष गाडवली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या.
चला धावत या गाडवली टीमचे कॅप्टन. एका बाजूला आदर्श घावरी तर त्यांच्या विरुद्ध गाडवली. त्या मॅचचा आपण करूया टॉस. एका बाजूला यजमान तर दुसऱ्या बाजूला मेहमान अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण टॉस कॉइन स्पिन. गाडवली टीमचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. छापा कॉल केलेला आहे. टॉस जिंकलेला आहे गाडवली टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रित केलंय आदर्श घावरी या टीमला. जाऊया मैदानाच्या दिशेने. एक मोठी मॅच रंगलेली आहे. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 48 आणि 49 धावांचं लक्ष आहे गोगलवाडी टीम समोर. मॅचला होती सुरुवात. प्रारंभिक गोलंदाज सुनील गोलंदाजीच्या रनवेवरती. समोरच्या बाजूने सागर, स्ट्राईक एंड आणि नॉन स्ट्राईकला ओमकार. गोगलवाडी टीमची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बॅट वरतून फिरली गेली. बॉल खाली राहिलाय. आलेला आहे तो पहिलाच बॉल. डॉट बॉल. वेग चांगला आहे सुनील यांच्याकडे. अनुभवी खेळाडू आहेत. अगदी 40+ चे खेळाडू आहेत. समोर एक उदयमुख खेळाडू आहे सागर. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतात. हो आणखीन एक सुरेख बॉल. काय बॉल हाताळलाय. अक्षरशः ज्या प्रकारे बॉल वेगाने निघून गेलाय ना, विकेट किपरला बीट करून बॉल, बॅट्समनला बीट करून बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेले आहेत. समीकरण आता 16 बॉल 49 धावांची आवश्यकता. सागर झगडत आहेत मोठा फटका खेळण्यासाठी. हा बॉल टॅप उडवला आहे. रिझन मध्ये चेंडू येईल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही केला जाणार. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. त्याचबरोबर आदरणीय श्री बाळकृष्ण भगवान सकपाळ साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत करतोय. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. सुनील यांचं आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये. परंतु आता इथून पुढे दोन्ही फलंदाजांना हात खोलावे लागतील. हेअर चेंज करावा लागेल. कुठेतरी गाडी पहिल्या दुसऱ्या घेर वरती चालू आहे. तिला आता कुठेतरी टॉप घेर वरती घेऊन जावं लागेल. कारण या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. हो आडव्या बॅटने या बॉलला उचललाय आणि फेकून दिलाय डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी टोले शंगा. हाय अँड हँडसम षटकार मिस्टर ओमकारच्या बॅट मधून. फटका सजवला. नेत्र दीपक. डोळ्याची पारणं फेटणारा हा फटका पाहायला मिळाला. तिथे मात्र जसा बॉल आला तसा मात्र उचलला आणि फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 9 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. 1 to go. हा बॉल सुरेख आहे. उचली देणारा बॉल. अचूक टप्प्यावरती हा बॉल रिलीज केला. बॅक केलेला आहे.
या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक करून देणारा बॉल, एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. एक षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल 9 धावा. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 40 धावा. 12 बॉल 40 धावांची आवश्यकता. बारा बॉलच्या पाठीमागे 40 धावांची आवश्यकता अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये. स्कोर क्रमांक 2 मध्ये अक्षय आलेले आहेत. पहिलाच बॉल स्ट्राइक बॉल हाताळलाय. खुलवट टप्प्याचा बॉल रिलीज केला. इथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये ओमकारला माघारी परतावं लागतंय. अति काही संकटात नाही, काही करण्याची गरज होती का हा प्रश्न चिन्ह आहे. कारण ओमकारच्या बॅट मधून एक षटकार जरूर आला होता, परंतु आता बॉल आणि धाव्यांचं जे डिफरन्स आहे ना ते खूप मोठं होतं. म्हणूनच कुठेतरी धावा घेण्यासाठी फलंदाजांनी प्रयत्न केले, त्याच जाळ्यामध्ये ओमकार अडकले आणि त्यांना मात्र माघारी परतावं लागलं. चला थोडस स्पीडअप ठेवा. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हर्षद दाखल झालेत. हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे. धावफलक जाऊन पोहोचते 11 अंकावरती. हा देखील बॉल खराब आहे. लागोपाठचे 2 बॉल खराब टाकलेले आहेत. लाईन पकडावी लागेल गोलंदाज अक्षय यांना. चांगल्या टप्प्यावरती बॉल रिलीज करावा लागेल. जोपर्यंत त्यांना टप्पा सापडत नाही तोपर्यंत अतिरिक्त धावा येणार, परंतु जी लाईन आहे त्या लाईन वरती त्यांना यावं लागेल. बॉलला फक्त दिशा दिले, क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव घेतली जाते. इक्के दुक्के से कुछ नाही होगा. त्या पद्धतीने आता गोगलवाडी टीमला धावा बनवायच्या आहेत ना, त्या चौकार आणि षटकाराने धावा बनवाव्या लागतील. एकेरी दुहेरीने धाव घेऊन आता मात्र विजयापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. फक्त पराभवातील अंतर कमी होऊ शकतं, परंतु विजयापर्यंत पोहोचायचं असेल ना तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. बॅटची टॉपेज लागून चेंडू पाठीमागच्या दिशेला निघून चाललाय. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. एक ते 2 मोठे फटके आले ना तर मॅच मध्ये रंग भरले जातील. पण देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, परंतु त्या रेषांमध्ये रंग आपल्याला भरायचे असतात. याही मॅच मध्ये रंग भरायचे असतील ना तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र पायावरती आढळणारा हा बॉल, आणखीन एक बॉल डॉट बॉल येतोय. हळूहळू गोगलवाडी टीमच्या बाजूने हे हातातून मॅच निष्ठून चालले का? हो चाललेले आहे.
कारण धावा येत नाहीये, धावा थांबले, धावा आहेत त्याच स्थिर रूपामध्ये उभ्या राहिल्यात स्कोर बोर्ड वरती. इथे एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न कोणत्याही प्रकारे केलेला नाहीये, परंतु सागर आहे ना तो स्ट्राईक एंडला उभा आहे. खरं तर तो आशेचा किरण आहे. प्रारंभिक जोडीमध्ये त्याला पाठवलेला आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडे खूप काही क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, ताकद आहे. परंतु अजूनपर्यंत सागरने आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी केलेली नाही आहे. कारण 5 बॉलच्या पाठीमागे फक्त 3च धावा त्यांनी बनवलेत. समीकरण हळूहळू अवघड होताना पाहायला मिळते गोगलवाडी टीमसाठी. आणखीन एक रेक बॉल, उचली देणारा बॉल वेगावरती स्वार झाले. डिक्लेअर झोन मध्ये बॉल निघून चाललाय. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 33 धावा. 6 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 33 धावा होऊ शकतात. पाठीमागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलंय 6 बॉलच्या पाठीमागे 32 धावा झालेल्या आहेत. परंतु या मॅच मध्ये काय घडलं जाईल, कारण दोन्ही टीम्स वेगवेगळे आहेत, मैदान तेच आहे, परंतु दोन्ही टीमच्या रणनीत्या वेगवेगळ्या असतील. गोलंदाज गोलंदाजीच्या रणनीतीवरती आलेले आहेत. बॉलर नेम आमच्यापर्यंत येऊ द्या. प्रदीप गोलंदाजीच्या रणनीतीवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये, तिथे मात्र त्यांना 6 बॉलच्या पाठीमागे 33 धावा डिपेंड करायच्या आहेत. परंतु समोरच्या बाजूने हर्षद आहेत, त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. पहिल्या 2 बॉल वरती मात्र या मॅचचं चित्र स्पष्ट होईल की मॅच कोणाच्या बाजूने चुकली जाईल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फक्त डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय आणि केवळ सिंगल धाव मिळते. आता 5 बॉल 32 धावांची आवश्यकता. हो, फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉसला देखील साजेसं उत्तर नाहीये. आता मॅच हातातून निसटून चाललेली आहे गोगलवाडी या टीमच्या. आता 4 बॉल 31 धावांची आवश्यकता. हो, यावेळेला 5 समोरच्या दिशेने एक टोले शंग प्रहार, बॉल निघून चाललाय हवाई मार्गाने. सफर होत असताना 6 धावांसाठी टोले शंग प्रहार. वेळ निघून गेले. अगोदर फटके आले असते ना तर मॅच ऑन झाली असती, परंतु वेळ निघून गेल्यानंतर ती वेळ येऊन काय कामाची. परंतु वेळ आणावी लागते. अजूनही संघर्ष करावा लागेल. एखादा खराब बॉल मिळतो आणि एखाद्या खराब बॉलवरती मोठा प्रहार चढवतो तर नक्कीच पुन्हा एकदा मॅच जिवंत होऊ शकते. आता येणारे बॉल 3 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 25. हा बॉल सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर आलेला आहे तो डॉट बॉल. आता 2 बॉल 25 धावांची आवश्यकता. मॅच हातातून निसटून गेले पूर्णपणे. ही मॅच पारड जड होताना पाहायला मिळत आहे.
जिथे दोन्ही संघांचा समतोल पारडं होतं तिथे मात्र आता एका बाजूने पारडं जड होत चाललंय अर्थातच सोनपार टीमचं. दिशा दिले, सिंगल धाव कंप्लीट. एक बॉल 24 धावांची आवश्यकता. हो सुचित खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र ही मॅच जिंकले सोनपार टीमने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम गोगलवाडी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला.